हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या संध्याकाळची सुरुवात आहे ना थोडीशी वेगळ्याच पद्धतीने झाली होती. देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मात्र मी ना छान अशी केसांची मॉलिश करून घेतली. मस्त तेल लावलं आणि माझं तर असंच होऊन जातं जेव्हा केस गळायला लागले ना तेव्हाच मला तेलाची आठवण येते, की नाही आता तेल लावलं पाहिजे, आठवड्यातून 2दा लावलं पाहिजे आणि जेव्हा केस गळत नाही ना तेव्हा मग इतकी काही मी काळजी घेत नाही. फक्त जेव्हा मला हेअर वॉश करायचं असतं ना, त्याआधी मी 1 तास तेल लावून घेत असते किंवा मग आदल्या दिवशी लावत असते आणि लगेच दुसऱ्या दिवशी मात्र हेअर वॉश करून घेते. जर मी तेल लावलं आणि 2-3 दिवस ठेवलं, तर माझं इतकं डोकं जड पडून जातं आणि मला ना गोंधळल्यासारखंच होऊन जातं, असं जड-जड झाल्यासारखं होऊन जातं. त्यामुळे मी असं तेल लावून ठेवलं आणि मस्त 2-3 दिवस ते डोक्याला राहिलं, नंतर हेअर वॉश केला, असं अजिबात माझ्या बाबतीत होत नाही बरं का. मला जास्त तेल लावायला अजिबात आवडत नाही. पण थंडीच्या दिवसामध्ये मला असं म्हणजे माझं तरी ऑब्झर्वेशन, की थंडीच्या दिवसामध्ये केस खूप गळतात, हेअर फॉल जास्त होतो आणि त्यावेळेस मग असं वाटतं ना, की नाही आता केसांची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर छान असं आपलं टक्कल पडून जाईल. त्यामुळेच मी सध्या ठरवले, की आठवड्यातून 2दा आपण तेल लावायचं, नंतर हेअर वॉश करून घ्यायचा. थोडीशी केसांची काळजी घेऊया म्हटलं. तर चला, केसांना छान तेल लावून घेतलं, वेणी घालून घेतली आणि त्यानंतर दुपारी जे काही भांडे घासलेले होते, ते तसेच अजून पाटीमध्ये होते. छान सुकले होते. म्हटलं चला आपण त्याला पण लावून घेऊया. पाटी रिकामी असली ना, मग दुसरे भांडे घासायला काही वाटत नाही. मग ते पण ट्रॉलीमध्ये छान असे लावून दिले आणि श्लोकला दुपारी स्कूलला घ्यायला गेली होती आणि येताना मात्र मी फ्रुट्स आणले होते. त्यामध्ये पेरू, ॲपल आणि छान असं ड्रॅगन फ्रूट सुद्धा आणलं होतं. ड्रॅगन फ्रूट शक्यतो प्लेटलेट्स कमी झाल्या, की त्यावेळेस खाल्लं जातं. पण म्हटलं चला थोडंसं खाऊन बघूया. खूप दिवस झाले खाल्लंच नाहीये. पण असं पण नको व्हायला ड्रॅगन फ्रूट खावं आणि प्लेटलेट्स वाढून जाव्यात आणि मस्त आजारी पडावं. तर त्यासाठी एकच मी ड्रॅगन फ्रूट आणलं. त्यातला अर्धा आज का ना 2-3 दिवसाचा गॅप घेऊन आणि अर्धा खाल्ला जाईल असं करणार आहे. तर चला हे जे काही सगळे फ्रुट्स होते ना, ते मी सगळे कट करून ठेवले. फ्रुट्स मी थोडेसे लवकरच कटिंग करून ठेवले होते, कारण आरुष गेला होता ट्युशनला आणि तिकडनं आला, की त्याला लगेच भूक लागलेली असते आणि मग त्याचं असं होतं ना, हे खा, ते खा, चाव काहीतरी खाऊन घेतो आणि रात्रीच्या जेवणामध्ये मात्र त्याला काहीच खायचं नसतं. मग तसाच झोपून घेतो. जो काही किचनवर थोडासा पसारा झाला होता तो आवरून घेतला आणि हे जे काही तुम्हाला ग्लोव्हज दिसताय ना, ते मी Mishoवरनं मागवले होते. एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, की माझ्या तळहाताला ना थोडीशी सोरायसिसची सुरुवात झाली आहे आणि त्यासाठीच मी डॉक्टरकडे सुद्धा गेली होती. त्यांनी मला छान असं ऑइंटमेंट दिलं आणि सकाळ-संध्याकाळ मी ते यूज सुद्धा करतीये. त्याचबरोबर मला त्यांनी ग्लोव्हज सुद्धा वापरायला लावले होते. म्हणूनच हे मी Mishoवरनं ग्लोव्हज घेतलेले. तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेकआउट करा आणि मला कमेंट सुद्धा आली होती, की माझ्या हाताला असंच आहे, तर तुम्ही सुद्धा आहे ना डर्मॅटोलॉजिस्टकडे नक्की जा आणि ग्लोव्हज वापरायला सुरुवात करा. खूप सारा फरक पडतो. मला स्वतःला पडलेला आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखादा दाखवेल, की माझ्या हातामध्ये किती फरक पडलेला आहे. दररोजपेक्षा आजची संध्याकाळ आमची एकदम निवांत होती. माझा येता-जाता स्वयंपाकसुद्धा चालू होता आणि त्याचबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टीसुद्धा मी आवरून घेत होती. आरुष ट्युशनवरनं आला आणि आम्ही तिघं पण आहे ना आता मस्त फ्रूट खातोय आणि त्याचबरोबर मस्त छान-छान गाणे टीव्हीवर लावून दिलेले आहेत. आमच्या घरामध्ये नित्यनियमाने दररोज म्हणजे दररोज ही गोष्ट न चुकता घडत असते. ते म्हणजे सकाळ-संध्याकाळ टीव्हीवर गाणे लावले गेलेच पाहिजे. सकाळी जेव्हा मी घर आवरायला सुरुवात करते, तर सुरुवातीला देवांची गाणी लावते. त्यानंतर आपले नॉर्मल गाणी लावून आणि घर पटापट आवरून घेत असते. संध्याकाळच्या वेळेला मात्र मुलं त्यांच्या आवडीचे गाणे लावतात म्हणजे लावतातच. आता ही आम्हाला सवय लागलेली आहे आधीपासून. सध्याचं मराठी व्हायरल झालेलं गाणं ते म्हणजे झटपट पटापट. तसाच माझा श्लोक सुद्धा झटपट पटापट डान्स करून घेत होता आणि जे काही फ्रुट्स होते ना, ते सुद्धा मी पटपट संपवून टाकले. कारण मुलांना जायचं आहे खाली खेळायला. त्यामुळे पटापट सगळी गोष्टी चालू होत्या. आता हे शेवटचं गाणं त्यांना बघायचं होतं आणि त्यानंतर ते खाली खेळायला जाणार होते. त्यामुळे पटपट आमचे फ्रुट्स सुद्धा संपून गेले. तर चला आता दोघंही मुलं खाली खेळायला गेली. आहो येण्यासाठी अजून खूप वेळ होता आणि ते येण्याच्या अर्धा तास आधी मी ना पोळ्या बनवते, जेणेकरून ते येईपर्यंत ते गरमागरमच राहतात. भाजी माझी झालेली होती. म्हटलं आता काय करावं? तर जे पण काही मला छोटे-मोठे कामं करायचे असतात ना, तर ते मी अशी वरती काढून ठेवते. जेणेकरून दिसलं की ते पूर्ण होतं. मग ती वेळ कोणती असो, सकाळ, दुपार, संध्याकाळ मला जेव्हा वाटलं तेव्हा वेळ भेटेल तसं मी ते काम करून टाकत असते. असं काही नाही की मी सकाळीच केलं पाहिजे आणि संध्याकाळीच केलं पाहिजे, असं मी काहीही करत नाही. जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हाच मी ते करते आणि मेन म्हणजे मूडवर असतं बरं का. जेव्हा मूड असेल ना तेव्हाच मी ते करते. तर चला आता वेळ होता म्हटलं चला करूनच घेऊया आणि जर एकदा टीव्ही बघत बसलं ना, तर मग एक सीरियल संपली की मग दुसरी बघूशी वाटते. जर पिक्चर लावला तर मग तो पूर्ण पिक्चर झाल्याशिवाय अजिबात दुसरं काही काम करायची इच्छा नसते. त्यामुळे म्हटलं चला आपलं हे छोटं-मोठं काम आहे ना तेच पूर्ण करून घेऊया. तर जे काही तांदूळ होते ते आता थोडेच उरलेले होते
आणि ते मी ना पंचपात्रीमध्ये ठेवते. कारण घेताना मी एकदम कट्टाच घेतो. तर पंचपात्रीमध्ये ठेवलेले होते आणि थोडे उरले म्हणून मी पंचपात्री व्यवस्थित घासून ठेवली आणि हे तांदूळ वरती काढले. म्हटलं हे व्यवस्थित चाळून निसून डब्यामध्ये भरून ठेवूया. आणि ही जी काही गोणी दिसते ना, तर ती मी आता दळण्यासाठी करणार आहे. मस्त स्वच्छ धुवून घेईल आणि दळण्यासाठी वापरेल. कारण मस्त छोटी-छोटी आहे. सगळे तांदूळ मी व्यवस्थित निसून पुसून डब्यामध्ये भरून ठेवले आणि आता हा जो काही तुम्हाला पसारा दिसतोय, तो मी आता पटपट आवरून घेते. कसं असतं बघा ना, आपण एखादं काम पूर्ण करायला जातो, पण त्यामागे आपल्याला 2-3 कामंही निघाल्याशिवाय राहतच नाही. मला फक्त हे जे काही थोडेसे तांदूळ उरले होते ना, तर ते व्यवस्थित निसून-पुसून डब्यामध्ये ठेवायचे होते. ते मी काम केलंच, पण त्यामागे मला हे झाडून सुद्धा घ्यावं लागलं. खरंच एक काम करण्यासाठी आपल्याला 2-3 कामं पूर्ण करावी लागतात, तेव्हा ते एक काम पूर्ण प्रॉपर आणि नीटनेटकं होतं. आणि आपल्याला या गोष्टींची सवय झालेली, त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. ते काम पूर्ण झालं आणि हातामध्ये सुई दोरा घेऊन बसले. कारण मला ह्या ब्लँकेटला आहे ना, त्याची जी काही बॉर्डर आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं लेस, तर ती पूर्ण अशी निघाली होती. थोडीच लेस निघालेली होती बरं का, पण मुलं घरामध्ये आहे ना, मग त्यांनी पूर्ण ती लेस उसवलीच पाहिजे. थोडं करता-करता इतकी लेस निघून गेली आणि फायनली म्हटलं याला आता शिवलंच पाहिजे, नाहीतर पूर्ण ब्लँकेटची जी काही बॉर्डर आहे ना, ती निघूनच जाणार. थोडीशी लेस निघाली होती, तेव्हा सासूबाईंनी शिवून घेतलेली होती, पण त्यांनी व्हाईट दोरा यूज केला होता. म्हटलं तो व्हाईट दोरा पण काढून घेऊया आणि जो बॉर्डरला कलर आहे ना, त्याच दोऱ्याने पूर्ण बॉर्डर अशी शिवून घेऊया. तर त्याच्यासाठीच मी इथे तो दोरा घेतला आणि इथे माझ्या डोळ्यांची सुद्धा टेस्टिंग झाली बरं का. म्हणजे अजूनही माझे डोळे चांगले आहेत, की मी सुईमध्ये दोरा घालू शकते. इतके चांगले माझे डोळे आहेत. चला ही पण एक टेस्टिंग माझी झाली. मुलं पण खेळून वरती आलेली होती आणि त्यांना म्हटलं, "आता फ्रेश होऊन ना तुम्ही दोघंही अभ्यासाला बसा." पण मुलांना अभ्यासाला बसवणं म्हणजे आपली मोठी कसरतच असते. ते एका जागी स्थिर अभ्यासाला बसतील ना, तर शपथ बरं का, अजिबात कधीच नाही. इकडनं तिकडे, तिकडनं इकडे चालूच असतं त्यांचं आणि श्लोकचंही तसंच चालू होतं. इकडे जायचा, तिकडे जायचा, थोडासा अभ्यास करायचा, पुन्हा दादाकडे येऊन खेळत बसायचा. तर असं चालू होतं. पण म्हटलं जाऊ दे, आता यांच्याकडे जर मी लक्ष दिलं ना, तर माझं काम तसंच पेंडिंग राहील. त्यामुळे मी माझं काम करत होते आणि ही लेस इतकी उचलेली होती म्हणजे जे काही सासूबाईंनी शिवलेलं होतं ना, ते मी काढून घेतलं आणि त्यानंतर बघा इतकं सारं मला हे शिवायचं होतं आणि याच्यासाठी मला वेळ पण खूप द्यावा लागणार होता. मुलांबरोबर गप्पा मारत-मारत आणि छान अशी सीरियल बघत-बघत मी माझं काम करत होती आणि आजचा दिवस कुठून उगवलं मला तेच कळत नव्हतं. कधी-कधी मला थोडासुद्धा वेळ भेटत नाही आणि आज माझ्याकडे खूप सारा वेळ होता. वेळच लवकर जात नव्हता. माझी सगळी कामं एकदम प्रॉपर चालू होते आणि मी निवांत अशी बसून आहे ना सीरियल बघत होते आणि निवांत माझं काम चालू होतं. सध्या मी ठरवलेलं आहे, की जे काही माझं डेली रुटीन आहे, त्यामध्ये घडणाऱ्या छोट्या-मोठ्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्या सगळ्या मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मधल्या पिरियडमध्ये मी खूप मोठा गॅप घेतला. म्हणजे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी व्हिडिओ शूट करून तुमच्यावर शेअर करायची. आठवड्यातून 1-2 व्हिडिओ हे माझे यायचे फक्त. आता मी ठरवलेलं आहे, की नाही आपण ह्या कामाला सुरुवात केली ना, तर मग आता गॅप घेऊन चालणार नाही. आपण पुन्हा आपल्या कामाकडे फोकस केलंच पाहिजे. तर त्यासाठी मी मागच्या वीकमध्ये ट्राय केलं. की माझा डेली व्हिडिओ गेलाच पाहिजे. तर माझे खरंच लास्ट वीकमध्ये 4 व्हिडिओ आले आणि त्या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही खूप छान असा सपोर्ट सुद्धा केलेला आहे. आणि म्हणूनच म्हटलं जर तुम्ही मला इतका छान सपोर्ट करताय, तर मी थोडीशी मेहनत केलीच पाहिजे आणि डेली व्लॉग्स मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि त्यामुळेच व्हिडिओ अपलोडिंगचा टायमिंग सुद्धा आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर माझे शॉर्ट व्हिडिओ हे 2:30 वाजता येणार आहेत आणि लाँग व्हिडिओ मात्र 4:30 वाजता. आवडेल ना तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला? आत्ता मला जितका सपोर्ट करतात त्यापेक्षा खूप सारा सपोर्ट करा. खूप खूप लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करत जा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.